नमस्कार. मी सुशांत माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा. कोयना जलाशय शिवसागर जलाशयावरती मौजे मुनावळे तालुका जावली येथे बोटिंग त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट जलपर्यटन विकसित करण्यासाठीची निविदा माननीय व्यवस्थापकीय संचालक MTDC मुंबई आणि कोयना धरण व्यवस्थापन विभाग कोयना नगर तालुका पाटण यांनी डिक्लेअर केली. त्यानंतर सदरची निविदा भरण्यात आली. मला या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर माहिती अधिकारात कोयना सिंचन विभागाकडून माहिती घेतलेली आहे. या माहितीच्या आधारे पाहिले असता 3 निविदा फक्त आलेल्या आहेत. सदरची निविदा ही मॅनेज आहे आणि त्याच्यामुळे 3च निविदा आल्या होत्या. त्या संदर्भात मी माननीय MTDC आणि कोयना विभाग सिंचनला पत्र दिलेलं होतं 27 जानेवारीला. माहिती अधिकार मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पर्यटनाच्या नावाखाली संवेदनशील निसर्ग परिसराची हानी होते. 1972 आणि वन कायदा 1957, पर्यावरण वन संवर्धन कायदा 1996 या तिन्ही कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्याच्यामुळे या प्रकल्पाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती. असं असतानाही या संदर्भात माननीय निलेश पोद्दार आणि अधीक्षक अभियंता नाईक साहेब यांनी राजकीय दबावपोटी संबंधित ठेकेदार यांना वर्क ऑर्डर दिलेले 4 फेब्रुवारी 2025ला. तक्रार अर्ज रेकॉर्ड असताना शहानिशा न करता त्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहे. दरम्यानच्या काळामध्ये माझ्या तक्रार दखल घेऊन पर्यावरण वन वायू जल परिवर्तन मंत्रालय नागपूर यांनी या संदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत वाईल्ड लाईफ महाराष्ट्राला की या संदर्भात चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा आणि तोपर्यंत कारवाई कोणती करू नये. असं असताना हा कार्यारंभ आदेश दिलेला आहे तो रद्द करावा. मे RR कंस्ट्रक्शन यांना हा आदेश देण्यात आलेला आहे आणि हा आदेश रद्द न झाल्यास मी 2 एप्रिल 2025 रोजी कोयना जलाशयात जलसमाधी घेणार आहे. नमस्कार. मी सुशांत माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा. कोयना जलाशय शिवसागर जलाशयावरती मौजे मुनावळे तालुका जावली येथे बोटिंग त्याचबरोबर वॉटर स्पोर्ट जलपर्यटन विकसित करण्यासाठीची निविदा माननीय व्यवस्थापकीय संचालक MTDC मुंबई आणि कोयना धरण व्यवस्थापन विभाग कोयना नगर तालुका पाटण यांनी डिक्लेअर केली. त्यानंतर सदरची निविदा भरण्यात आली. मला या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर माहिती अधिकारात कोयना सिंचन विभागाकडून माहिती घेतलेली आहे. या माहितीच्या आधारे पाहिले असता 3 निविदा फक्त आलेल्या आहेत. सदरची निविदा ही मॅनेज आहे आणि त्याच्यामुळे 3च निविदा आल्या होत्या. त्या संदर्भात मी माननीय MTDC आणि कोयना विभाग सिंचनला पत्र दिलेलं होतं 27 जानेवारीला. माहिती अधिकार मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पर्यटनाच्या नावाखाली संवेदनशील निसर्ग परिसराची हानी होते. 1972 आणि वन कायदा 1957, पर्यावरण वन संवर्धन कायदा 1996 या तिन्ही कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्याच्यामुळे या प्रकल्पाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती. असं असतानाही या संदर्भात माननीय निलेश पोद्दार आणि अधीक्षक अभियंता नाईक साहेब यांनी राजकीय दबावपोटी संबंधित ठेकेदार यांना वर्क ऑर्डर दिलेले 4 फेब्रुवारी 2025ला. तक्रार अर्ज रेकॉर्ड असताना शहानिशा न करता त्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहे. दरम्यानच्या काळामध्ये माझ्या तक्रार दखल घेऊन पर्यावरण वन वायू जल परिवर्तन मंत्रालय नागपूर यांनी या संदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत वाईल्ड लाईफ महाराष्ट्राला की या संदर्भात चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा आणि तोपर्यंत कारवाई कोणती करू नये. असं असताना हा कार्यारंभ आदेश दिलेला आहे तो रद्द करावा. मे RR कंस्ट्रक्शन यांना हा आदेश देण्यात आलेला आहे आणि हा आदेश रद्द न झाल्यास मी 2 एप्रिल 2025 रोजी कोयना जलाशयात जलसमाधी घेणार आहे.